लातूर महानगरपालिकेनं थकीत कर असलेल्या नागरिकांची जी यादी आहे ती आता नोटीस बोर्डावर लावायचं ठरवलेलं आहे. अनेक सवलती दिल्या मालमत्ता कर भरण्यासाठी, मात्र जे नागरिक अजिबात कर भरत नाहीत अशांची यादी आता महानगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे आयुक्त आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मला सांगा सर, काय म्हणजे सवलत दिली, अनेक योजना तुम्ही राबवल्या, तरी अनेक लोक जे आहेत ते अजूनही कर जे आहेत ते भरणा करत नाहीत. आता त्यांची यादी थेट लावली जाणार आहे. निश्चितच या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आम्ही मालमत्ताधारकांसाठी विविध सूट आणि सवलती लागू केलेल्या होत्या. या अनुषंगाने गतवर्षीच मे ते जूनच्या आणि जुलैपर्यंत आम्ही विविध सूट सामान्य करावर दिलेली होती. त्यानंतर 100% सूट जी आहे शास्ती करामध्ये तीसुद्धा 3 वेळेस दिलेली होती. 80% सूट पण दिलेली होती. त्यानंतर 70% सूट पण दिलेली होती. एवढं करूनही आम्ही मालमत्ताधारकांना, थकबाकीदारांना वारंवार आवाहन करत आहोत की आपण आपला टॅक्स भरणा करावा. त्यास निश्चितच जवळपास 54,000 मालमत्ताधारकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी या सूटचा लाभ घेऊन टॅक्स भरणा केला. त्यांचासुद्धा आम्ही लातूर महापालिकेच्या वतीने, करसंकलन विभागाच्या वतीने आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. परंतु उर्वरित जे थकबाकीदार आहेत त्यांच्यावर वारंवार नोटीस देऊन जप्तीची कारवाई करूनही त्यांनी त्यास दाद देत नाहीत. त्या अनुषंगाने आता महापालिकेने कठोर उपाययोजना त्यांच्यावर करण्याच्या आम्ही सुरू केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. आणि येत्या 31 तारखेपर्यंत 31 मार्चपर्यंत म्हणजे आजपर्यंत सर्वांनी टॅक्स भरणा करावा असं आम्ही सर्वांना आव्हान केलेलं आहे. यानंतर ज्यांनी टॅक्स भरणार नाहीत त्यांच्यावर निश्चितच सक्तीची कारवाई महापालिकामार्फत करण्यात येणार आहे. म्हणजे साधारणतः हा थकबाकीचा जो आकडा आहे तो 200 कोटीपर्यंत असल्याचं सांगण्यात येतं. निश्चितच थकबाकी जी आहे ती महापालिकेच्या वतीने मोठी आहे आणि पालिका प्रशासन मागच्या 2 वर्षापासून नियोजनबद्धरित्या आम्ही काम करून निश्चितच विक्रमी वसुली चालू आहे. परंतु उर्वरित जे थकबाकीदार आहेत त्यांना पुन्हा एकदा महापालिकेच्या वतीने आम्ही आव्हान करतो की आपण आपला टॅक्स भरून प्रशासनाला सहकार्य करावं व जप्ती किंवा अटकावणीसारखी कटू कार्यवाही टाळावी. म्हणजे थकबाकीत जो नागरिक असणार आहे त्याची यादी लावली जाणार. जी, निश्चितच आम्ही तो पण नियोजन केलेलं आहे की ज्या काही यादी आहेत थकबाकीदारांना वारंवार आव्हान केल्याच्यानंतर जर त्यांनी भरणार नसतील तर त्या निश्चितच यादी आम्ही नोटीस बोर्ड किंवा वेबसाईटवर आम्ही डिस्प्ले करणार आहोत. महेंद्र जोंधळे, TVNine मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.